काही वर्षापूर्वी ना माझ्या आयुष्यात एक प्रसंग घडला. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला माझे हातपाय गेले. 4-5 लाख रुपये कर्ज काढून माझ्या नवऱ्यानं माझा त्यावेळेला जीव वाचवला. त्याच्यानंतर एक 2-3 वर्षानंतर आमचं नातं पूर्ण चिघळलं. आमच्यात भांडणं व्हायला लागली. एकमेकाचे तोंड पण बघायला वाटत नव्हतं, एवढी भांडणं व्हायची. मग मी ज्या ठिकाणी कामाला जात होते ना, त्या ठिकाणी एक मुलगा होता. मग मी त्याला सगळं सांगायला चालू केलं, कारण घरी आले की हे माझ्यावर असं बघायला चिडचिडच. मला पण ते नंतर नंतर सहन होईना. मग मी त्याला सगळं सांगायला चालू केलं की हे माझ्याशी असं वागतायत, तसे वागतायत, मला त्रास देतायत. तो पण इतकं छान ऐकून घेऊन, असू दे ग, असं होत असं, मी आहे ना, असू दे, मी असं तर असं नसतं बाई केलं, तुझा नवरा इतकी चांगली बायको आहे, असं कसा वागतोय, मी असतो तर असं नसतं केलं, तुझ्यासारख्या बायकोला मी त्रासच दिला नसता, मी असंच केलं. पण त्यावेळेला मी ते समजण्याच्या, कुठलीच गोष्ट समजण्याच्या मानसिकतेत नव्हती. मला काय जरी वाटत ते सगळं खरं चाललंय असं वाटायचं. थोड्या दिवसांनी मला असं कळालं की तो मुलगा मित्रांमध्ये त्याच्या पैज लावलाय की हिला पटवून दाखवतो, आपल्याला काय अवघड नसते. हे मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तू माझी बायको आहेस, मी तुझा द्वेष करत नाही, पण ते कर्ज जे झालंय ना ग, त्या टेन्शननं मला कळत नाही मी काय वागतोय. तू बायको आहेस, तू समजून घेणार नाहीस तर कोण घेणार. ठीक आहे, माझं चुकलं असेल, मान्य करतो मी, परत असं मी तुला त्रास देणार नाही. आपण मिळून ह्या गोष्टीवरती, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून त्या गोष्टीवरती पर्याय शोधला. सांगायचं तात्पर्य काय की जर त्यावेळेला ती गोष्ट मला कळालीच नसती तर, कारण त्या मानसिकतेत काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, काहीही मला कळत नव्हतं. असं भरपूर जणींच्या बाबतीत सुद्धा घडलेलं असते. एखादं जनावर मरायला टेकलं की ते गिदाड घुबडं कसं ते जनावर कधी मरतंय आणि आपल्याला कधी लचके तोडायला मिळतंय, सेम अशी अवस्था आता समाजात आहे. की तुमच्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे तुमच्या आयुष्यात हे कुणाला काही पडलेलं नसते, त्याचा त्यांना काय फायदा होतोय हेच सगळे बघत असतात. म्हणून नवरा बायकोच्या नात्यामध्ये तर एकमेकांना समजून घेऊन, भले तुम्ही भांडा एकमेकांचं काही काय करायचं ते करा, पण ती गोष्ट बाहेर जेव्हा पडेल तर त्याचा तोटा तुमच्या दोघांपैकी एकाला तरी, दोघांना पण सहन करायला लागणार. आणि ह्याची तयारी ठेवा मग, कारण बाहेरचं जग नाही आहे तसं जसं आपण समजतो. हे मला त्यावेळेला कळालं आणि माझ्यामुळे भरपूर जणींना कळेल म्हणून हा व्हिडिओ.